बोल ना. ब्लॉग आवडला असेल तर ब्रॉड आला असेल तर लाईट तर असेल पाहिजे ना. तू बाजूचा धंदा राहतो तू दाबून द्या त्यांच्या दाबून अभी मजा आएगा ना भिड़ो. तर मंडळी कसं आहात, स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू तडकता फडकता ब्लॉग मध्ये. तर तुम्ही थंबनेल बघितलंच असेल. तर आम्ही चाललोय कनाशीला म्हणजे तिथे आहे चक्रधर स्वामी ना, त्यांचं निवासस्थान आहे आणि मंदिर पण आहे. आणि आज स्पेशल काय तर आज आहे ना गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमाच्या दिवशी किती यात्रा असते. तर खूप गर्दी राहील आणि म्हणजे भक्त पण येतात बाहेरच्या गावाहून, मुक्कामी येतात तिथे. आणि आज तिथे यात्रा आहे. मी, मम्मी आणि लगे तो पूर्वा, आम्ही तिघं चाललोय. ते पण काय तयारी करताय तुम्ही बघू शकता. मग पूर्वा नाही का? नाहीये का बरं? पूर्वा नाही येते म्हणे, काय माहिती काय का बरं येत नाही. थांब आपण तिलाच विचारू ती का बरं येत नाही. असं का बरं येत नाही? स्कूल आहे माझी. असं आहे का? स्कूल आहे का? शाळा बोलली तरी चालेल ना. तर मी आणि मम्मी चाललोय. फक्त याला पण घेतलं असतं पण बघा याची अजून तयारीच बाकी आहे. सकाळी सकाळी मोबाईल बघा लागून गेलाय. तर मी आणि मम्मी आम्ही दोघं चाललोय फक्त. आणि खालून यश आणि त्याची मम्मी येणार आहे. आलो मी आता खाली, बघूया निघता का नाही. झाली का तयारी? आंटीने हिराणी रे नाही. तेल उठाडणारी. अरे काय प्लॅन कॅन्सल करताय काय माहिती. ती वरती पण पूर्वा नाही म्हणत होती आणि आता आणखी ते पण नाही म्हणताय. आणि सोबत जाणार. चल लवकर. Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no. गाईच पोहोचलो फायनली मंदिरावर. आता जाऊ त्या दर्शनासाठी लाईनीत लागू. गाईच तुम्ही फक्त ही गर्दी बघा. एवढ्या लांबपर्यंत गर्दी होते ना, खूप गर्दी होती. आणि इथे होते ते दाढचं विशेष म्हणजे दात राहता ना, दातातली ते शेवटची मोठी दाढ बरोबर त्या स्वामींनी त्यांची दाढ सामावून ठेवली होती. तर तिचं दर्शन देत आहे भक्तांना. खूप गर्दी गाईच. स्वतः मला आवाज सुद्धा रेकॉर्ड करता येत नाही म्हणून मी आता एडिटिंग करताना आवाज टाकतोय त्याच्यात. खूप गर्दी होती तुम्ही बघू शकता. या बॉक्समध्ये ठेवलेलं असतं त्या दाढ. आता आम्ही चाललो दुसऱ्या मंदिरात म्हणजे कनाशिलाच पण दुसऱ्या ठिकाणी. हे मंदिर आहे गाईस, ते तुम्ही बघू शकता. कामच सुरू आहे अजून. दंडवत प्रणाम. कसं काय हिला दादा दादाला माहित होईल. कस काय म्हणजे एवढी लाईन होती ना, विचारू नको. तू पाय पड ना बेटा. तुम्हाला ना आता माझी आजी सांगेल या मंदिराचं शास्त्र काय आहे. हे बघ. माहिती पहिल्या छोटस मंदिर होतं ते आता मोठं झालं. आता बाबांनी काहीतरी सगळ्यांनी वर्गणी गोळा केली मग त्यानंतर झालंय. हो असं आहे. हा त्या देवारीचे देव आहेत नाही चक्रधर स्वामी आहेत ते. इथं पहिल्यांदा इथंच होते ते मुक्कामी थांबलेले होते जरा. हो जे खडके बाबा हा हे इथं ब्राह्मणांना वरदान मिळालं आहे. पुत्रदान दिलं आहे देवाने. या इथं Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. गाईज हे आहे कनाशीतलं मेन मंदिर. इथे चक्रधर स्वामींनी निवास केला होता. ह्या मंदिराला म्हणता निवासस्थान. पाहिलं बोललो होतो ना, जिथे नाही तिथे गर्दीच गर्दी. गुरुपौर्णिमाच्या दिवशीच फक्त इथे एवढी गर्दी असते. पूर्ण देवाचा त्यामुळे तुम्ही खाली कुठे बसले तरी मंदिरात बसल्यासारखंच आहे. काही टेन्शन घेऊ नका.
आता मी कुठे तर ह्या मंदिराला म्हणता नानीचं मंदिर. नानीचं मंदिर म्हणता. गर्दीच गर्दी गर्दीच गर्दी. दर्शन झालं, आता बघू पुढे काय करायचं. गर्दी पाहिली का तुम्ही किती. गाईज, ही सोय यांनी इथे छान केली होती. तर सगळ्या भक्तांना जेवणाची सोय इथेच होती सगळ्यांना. आई जेवूया मग. जेवायला या. गाईच, भरला आता तुमचा भाऊचा पोट आहे. आता काही बघायचंच काम नाही. झालं जेवण आणि आता जाऊ पुढे. गाडी आणायची इकडे रस्त्यावर. गाईज, इकडे एक डॉग आहे. पुढं ठीक आहे ना, हे बघा. गाईज, आलो गाडीजवळ. मम्मी ते आश्रम जवळच आहे. आता त्यांना घेऊ आणि निघू घराकडे. आणि करेल मी वापस ब्लॉगला कंटिन्यू. आता गाडी घेतो आणि त्यांच्याकडे जातो. गर्दी खूप आहे, बघू शकता तुम्ही. आणि हे मंदिर आहे ते, इथे पण खूप गर्दी होते. एवढं व्यवस्थित कामं सुरू होते सगळे आणि मध्येच पाणी सुरून गेला. आणि एक ऑब्झर्व करा, एवढी गँगमधून सगळ्यात हायटेड कोण दिसतंय. तर मंडळी, झाला पाणी बंद आणि निघालो आम्ही आता घराकडे. तुम्ही पाहिली तिथे गर्दी किती. एवढी गर्दी ती सगळ्या ठिकाणी, म्हणजे लाईनच लाईन होती सगळ्या ठिकाणी, सगळ्या मंदिरात. आणि ते टोटलला 3-4 मंदिर होते, 3-4 मंदिर. तर तिथेच महाप्रसादचा पण कार्यक्रम होता. घराकडे. तर गाईच, पोचला मी फायनली आता घरी. आणि तुम्ही पाहिलं स्लिप मध्ये तिथे गर्दी किती होती. मी व्हिडिओ काढत होतो आणि माझा ऑडिओ रेकॉर्ड व्हायचा, पण माझ्या ऐवजी बॅकग्राऊंड म्युझिक त्याच्यात जास्त ऍड व्हायचा. मग माझा घरूनच प्लॅन होता की तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवेल, सगळ्या मंदिरांचं सिनेमॅटिक दाखवेल. पण मग काय, आता गर्दी जेवढी होती तर काहीच पॉसिबल नाही झाला. आणि येता येता एवढा पाणी सुरू झाला, मी आणि मम्मी दोघी भिजून गेलो. पण मग अजून भिजलोच होतो, मग कुठे थांबत बसू. डायरेक्ट घरी आलो. मग आता केले कपडे चेंज आणि आलो तुमच्या समोर. तर करेन ना ते ब्लॉगला कंटिन्यू. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काहीच घरी आलो आणि आता रील शूट केली. तर रील शूट कोणती केली तर रब्बा रब्बा सॉंग आहे ना त्याच्यावर. आणि मी करेन इंस्टाग्राम आणि युट्यूब या दोन्ही प्लॅटफॉर्मवर अपलोड. तर मी आणि सिद्धू ह्या रूम मध्ये आलो होतो. हा रूम तुम्हाला दाखवला आहे मी होम टूर मध्ये. तर कसा आहे तो, म्हणजे कोणतं सेटअप होतं ते दाखवतो. इथे इथे काढला व्हिडिओ हा, आणि मी होतो. आणि हा आपला लाईट. तर करेन मी अपलोड. डेमो दाखवतो मी कसं रील शूट करतो. तर 2x मध्ये झूम करतो आणि मोबाईल, हा स्टँड आहे ना, दाखव इकडे. या स्टँड मध्ये मोबाईल अटकतो आणि असा व्हिडिओ काढतो 2x मध्ये. तर बसले आता सगळे. काय काय मग काय ना तू, तो म्हणतोय आम्ही जेवण करतो म्हणे, नाही बोलायचं. आणि बसला आम्ही सकाळी. बाहेर आहे ना पाणी सुरू आहे. बस ना, बाहेर आहे ना पाणी सुरू आहे. आणि दुपार सगळे टाइमपास करू म्हटलं. मग आता इथे बसलोय रूम मध्ये. आताच गाणे लावले होते टीव्हीवर, पण काय सांगू, लाईटच चालली. करंटाच्या जीएफचं आवडीचं गाणं लावलं, टीव्ही बंद झाली. कोणता करंटा. डोरेमॉन नाही, दोरण दोरण. जीएफचं नाव डोरेमॉन. एक नंबर काय व्हायरल आहे. डोरेमॉन, तू जर हा व्हिडिओ बघत असेल ना, प्लीज कमेंट कर. फक्त तुझ्या बीएफ बाय. काही नाही. आणि वाटलं ना त्या फक्त याच्यासाठी आता व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओनी हा ब्लॉग शेअर करा याच्यासाठी. याच्या डोरेमॉन पर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवणार. बस आता तुम्हाला हिंट देऊन दिली. आता तो व्हिडिओ पोहोचायचं काम तुमचं. आणि फार्मसीला आहे. बस विषयच नाही मग आता. झालं भाऊ. हा झालं. आता जिरली. मोकळं बोल लवकर. बाय बाय टाटा. नितीन
बोल ना, ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉग आला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तो बाजूचा धंदा राहतो तो दाबून द्या. त्यांच्या दाबून द्या. त्यामुळे घंटा दाबून द्या. ब्लॉग आवडला असेल आमच्या गावात आहे ना एक पोहे नावाचं कुळ आलंय. तर मंडळी झाली आता सभा बरखास्त. निघाले सगळे. सभा झाली आता बरखास्त. चाललो आम्ही आता जास्त त्याच्या घरी. मी पण जाते वरती आता. तर गाईज मी आलो आता वरती. आलो तर सिद्धू आहे ना मला सांगत होता की उद्या आहे ना त्यांच्या शाळेत आहे ना लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आहे. तर मग त्याला एक स्पीच पाहिजे होतं. बरोबर स्पीच आहे म्हणे. तर मग मी त्याला सांगितलं आपण AI ची हेल्प घेऊ म्हटलं. तर त्याने ChatGPT विचारलं आणि त्याने एवढं स्पीच सांगितलं हा त्याला. तर बघा आता तो 5 तिच्यासोबत कसं बोलतोय हा. तुझं जेवण झालं का? जेवण झालं? हा? हो चांगलं होतं ना. थोडं जोरात बोलायचे पैसे घेशील का? काय पैसे? कुठल्या पैशाबद्दल बोलतो? अरे मग जोरात बोल ना तू. की दुसरे कोणते? अच्छा, हो, ठीक आहे, ठीक आहे. चांगलं बोला, पण काहीतरी फसवणूक वगैरे तर नाही ना? अरे बाई फसवणूक नाही. फसवणूक काय करणार आहे तू? अंजली गाव कुठून आलं तुला? कोण दिलं? काही नाही, असं मला स्पीच पाहिजे होतं म्हणून मी थोडं मज्जा करतोय तुझ्याशी. स्पीच पाहिजे होतं. कशाबद्दल? कुठल्या विषयावर स्पीच पाहिजे? जाऊ दे ते झालं. आता मला शाळेसाठी होतं का? मला गंमत करायची तुझ्यासोबत. जाऊ दे आता. बस रे ठेवना 65. बोर नाही होते का? मज्जा. काय मज्जा ठेव. ती पण काही ना काही बोलतच राहते. हॅलो 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 ऐक तू जेवण तू ना जेवण करून बोल. आम्ही पण जेवण करतो आता. ठीक आहे. जे निवांत नंतर बोलू आपण. काळजी घे स्वतःची. गाईज मी पण जेवण करतो आणि तुम्ही करा व्लॉगला. मी व्लॉगला कंटिन्यू करेल. आणि हा व्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्कीच करा. ठीक आहे चल रे तू पण. आता बसतो आम्ही जेवणाला. गाईज आजच्या ब्लॉगला आता एंड करूया आणि पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या न्यू ब्लॉग मध्ये. आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी पण बसतो आता स्टडीला आणि पुढचा कंटिन्यू आणेलच. मी थोडा क्रेझ आणेल. सो आतासाठी बाय.